दुष्काळग्रस्त मराठवाड्यामध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागामधून 60% पाणी कमी देण्याची शिफारस गोदावरी अभ्यास गट समितीच्या वतीनं महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे आणि या शिफारसीमुळे मराठवाड्यामध्ये आंदोलन उभं राहण्याची चिन्ह दिसत आहेत। राधाकृष्ण विखे पाटलांकडे सध्या गोदावरी आणि कृष्णा खोऱ्याचा कारभार आहे आणि यावरूनच नाव न घेता सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांनी विखेंवर निशाणा साधल्याचंही पाहायला मिळालं। खातं कुणाकडेही असलं तरी न्यायिक भूमिका घ्यावी लागेल असं सुद्धा शिरसाट म्हणाले। तर येत्या 2 फेब्रुवारीला मराठवाड्यामध्ये लोकप्रतिनिधींची बैठक सुद्धा बोलावणार असल्याचं मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर शंकर नागरे यांनी म्हटलेलं आहे। खातं कुणाकडे जरी असलं तरी न्यायिक भूमिका जी आहे ते प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेले डायरेक्शन हे त्यांना पाळावे लागणार आहे। म्हणून खातं एखाद्या मंत्र्यांकडे गेलं म्हणून भूमिका बदलते असं नाही। जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाच्या आधारात त्यांना सर्वांना याचा पाणी हा त्यांना द्यावा लागेल। धरण वरच्या बाजूला नाशिक आणि नगरमध्ये 118% पाणी होतं। त्यावेळेला आमची साधी डिमांड होती की तुम्ही आम्हाला समन्यायी पद्धतीने सारख्या टक्केवारीमध्ये पाणी वाटून द्या। त्यांनी काय केलं, त्यांनी जायकवाडीला 57 होतं तर 8% देऊन आपल्याला 65 वर थांबवला आणि त्यांच्याकडे 118 मधून 8 गेलं म्हणजे 110% ते होते। मग हा विचार करा की त्यांना जर 110% पाणी मिळतं आणि मराठवाड्याला जर 65% मिळतं तर हे जवळजवळ 1.5 पट पाणी जास्तीचं वापरतायत। हा अन्याय आहे। मग या कायद्याला जर तुम्हाला धाब्यावर बसवायचं असेल तर योग्य नाही।